मुख्यमंत्री सहाय्यता निधीस विठ्ठल मंदिराकडून 1 कोटीची मदत जाहीर. राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना महावस्त्र देखील वाटप केली जाणार. मंदिर समिती बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आमदार संतोष बांगर यांच्या पुढेच शेतकऱ्यांनी टाहो फोडला. सीना नदीला आलेल्या पुरात शेतीचं आणि घरांचं नुकसान झालंय. उंदरगाव येथे शालेय साहित्याचं नुकसान झालं. पुराच्या पाण्यात भिजलेली पुस्तकं ही सुकवण्यासाठी मुलांची नदीकाठी धडपड सध्या सुरू आहे. जोरदार पावसामुळे अहिल्यानगरमधील जनजीवन विस्कळीत झालंय. सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदी शेजारच्या अमरधाममध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे पाण्यात अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली. छत्रपती संभाजीनगरच्या दिनवाडामध्ये पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं एका शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. नागरिकांनी वेळीच शेतकऱ्याला रोखल्यानं मोठा अनर्थ टळलाय. नाशिकच्या सटाणा तालुक्यात भिंत कोसळून 3घांचा मृत्यू झाला. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे ही घटना घडली आहे. ठाण्यात पावसामुळे संरक्षण भिंत पडली. परिसरातील झाडं सुद्धा कोसळली आहेत. तर अनेक सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचलंय. मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून यंदाच्या पावसात तब्बल 27,334 खड्डे असल्याची पालिकेची हायकोर्टात माहिती. तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम मे 2027 पर्यंत पूर्ण होईल. पालिकेची माहिती. उच्च न्यायालयानं झापल्यानंतर ठाणे पालिका अॅक्शन मोडवर. ठाणे पालिका हद्दीतील मुंब्रा आणि दिव्यात 264 बेकायदा बांधकामांवर कारवाई. 198 बांधकामं पूर्णपणे जमीनदोस्त तर 66 बांधकामांमधील वाढीव बांधकाम हटवलंय. राज्यातील कंत्राटी शिक्षकांना आता दिवाळी भेट मिळणार आहे. शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाकडून 7,50,00,000 निधीची मंजुरी. कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार. पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे 2 डबे वेगळे झाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यात मोठी दुर्घटना टळली. डाऊन मार्गावरील वाहतूक यामुळे 40 मिनिटं ठप्प झाली होती.